हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जास्वंदीची सुंदर फुले फक्त आपल्या गॅलरीची अंगणाची शोभाच वाढवत नाहीत, तर बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग होतो। रोजच्या देवपूजेसाठी ही फुले वापरली जातात। गणपती बाप्पाचं तर हे आवडतं फूल आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या केसांच्या समस्यांसाठी सुद्धा जास्वंदीच्या पानांचा फुलांचा उपयोग होतो। जास्वंदीच्या प्लांटला भरपूर प्रमाणामध्ये कळ्या आणि फुले येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सूर्यप्रकाश। जास्वंदाच्या प्लांटला 6 ते 8 तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते। सूर्यप्रकाश जर कमी प्रमाणात मिळाला तर या प्लांटला कळ्या किंवा फुले खूप कमी प्रमाणात येतात किंवा येतच नाहीत। त्यामुळे घरामधील कुंडी अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी कमीत कमी 6 तास तरी सूर्यप्रकाश या प्लांटला मिळेल। त्याचप्रमाणे या प्लांटला पाणी देताना सुद्धा योग्य प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे। ओव्हर वॉटरिंग झाली किंवा खूप कमी प्रमाणात पाणी दिलं गेलं तरी सुद्धा या प्लांटला कळ्या ह्या येत नाहीत किंवा आलेल्या कळ्या गळून जातात। त्यामुळे कुंडीतील माती जेव्हा आपल्याला थोडीशी कोरडी झालेली दिसेल तेव्हा जास्वंदीला पाणी द्यायचं। बऱ्याच जणांच्या घरी जास्वंदीचे प्लांट आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असतं, पण त्याला भरपूर प्रमाणामध्ये कळ्या किंवा फुले येत नाहीत। त्याचं कारण म्हणजे जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे ते इतर घटकांपेक्षा जास्त असतं। नायट्रोजनमुळे प्लांटची वाढ तर व्यवस्थित होते, पण त्याला कळ्या आणि फुले येत नाहीत। घरातील जास्वंदीला भरपूर प्रमाणामध्ये कळ्या आणि फुले येण्यासाठी महिन्यातून एकदा घरातीलच एक पदार्थ आपल्याला कुंडीतील मातीमध्ये मिक्स करायचा आहे। तो घरगुती पदार्थ म्हणजे चहा पावडर। आपण दररोज चहा बनवतो आणि चहा गाळल्यानंतर जी उरलेली चहा पावडर आहे ती आपण 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आहे, म्हणजे त्यातील साखरेचा दुधाचा अंश आहे तो निघून जाईल। आणि अशी स्वच्छ धुतलेली चहा पावडर आपल्याला उन्हामध्ये वाळवायची आहे आणि वाळवून ठेवलेली अशी 1 ते 2 चमचे चहा पावडर आपल्याला महिन्यातून एकदा कुंडीमध्ये टाकायची आहे। ही चहा पावडर नैसर्गिक खत म्हणून काम करते। चहा पावडर मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कुंडीमध्ये पाणी देऊन घ्यायचं आहे। चहा पावडर हे एक नैसर्गिक खत म्हणून काम करतं। चहा पावडरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस असते। वापरलेल्या चहा पावडरऐवजी आपण फ्रेश चहा पावडर सुद्धा प्लांटच्या कुंडीमध्ये मिक्स करू शकतो, पण फ्रेश चहा पावडर असते ती थोडीशी स्ट्रॉंग असते, त्यामुळे त्याचं प्रमाण कमी ठेवायचं। म्हणजे एका कुंडीमध्ये आपण महिन्यातून अर्धा चमचा फ्रेश चहा पावडर वापरू शकतो। नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस हे योग्य प्रमाणामध्ये प्लांटला मिळाल्यामुळे भरपूर कळ्या आणि फुले येतात। त्याचप्रमाणे माती सुद्धा सुपीक बनते। झाडांना थोडीशी ॲसिडिक माती लागते। चहा पावडर आपण मातीमध्ये मिक्स केल्यामुळे माती ॲसिडिक होते। त्याचप्रमाणे मातीचा pH सुद्धा बॅलन्स होतो आणि त्यामुळे सुद्धा प्लांटला भरपूर प्रमाणामध्ये कळ्या आणि फुले येण्यासाठी मदत होते। चहा पावडर आहे ती आपण पाण्यामध्ये डायल्यूट करून सुद्धा वापरू शकतो। 1 लिटर पाण्यासाठी 1 चमचा हे प्रमाण आपण ठेवू शकतो। पाण्यामध्ये चहा पावडर घालायची आहे आणि रात्रभर ते पाणी तसंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे चहा पावडरमधील पोषण द्रव्ये आहेत ती पाण्यामध्ये उतरतात। दुसऱ्या दिवशी हे चहा पावडरचं पाणी आपण प्लांटला द्यायचं आहे। अशा प्रकारे महिन्यातून एकदा चहा पावडर किंवा चहा पावडरचं पाणी आपल्याला फुलझाडांना द्यायचं आहे। मग त्यामध्ये जास्वंद, गुलाब, मोगरा या सगळ्या फुलझाडांना आपण हे पाणी देऊ शकतो। त्यामुळे प्लांटला भरपूर प्रमाणामध्ये कळ्या आणि फुले येतात। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।